मी म्हणून कोणाला कधी दारूची बाटली पाजली नाही, कोणाला पार्टी दिली नाही आणि कोणाला काही नाही, तरी गावाने मला सरपंच केलाय. आपल्याला सरपंच म्हणल्यानंतर कोणती गोष्ट आठवते? लयत लय काय, बुलट, गावामध्ये केलेली दिवाबत्तीची सोय, शाळेमध्ये केलेली कामं. पण आज आपण भेटत आहोत दीपक बाळसराफ ह्या सरपंचींना. ह्या सरपंचांनी ह्या गावामध्ये वनशेतीचं नंदनवन फुलवलेलं आहे. आमची गावची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 3185. पण आमची संकल्पना होती की आपल्या गावच्या लोकसंख्येच्या दुप्पट आपल्याला झाडे या ठिकाणी लावायची. तेवढेच आम्ही हुंडा लावले ना, तेवढेच इथे 43 टेम्परेचर होतं. गावातून पाईपलाईन या ठिकाणी आलेली आहे. एक 3 ते 3.5 किलोमीटर पाईपलाईन. सुरुवात करताना आता अडचणी भरपूर आल्या. आता अडचणी कॅमेरा पुढे सांगण्यासारखे नाही, कारण ग्रामपंचायतीला शक्यतो कोणी काही मदत करीत नाही. पण याच्यात आम्हाला F4F त्यांनी आमच्या विश्वास दाखवला. म्हणजे बोलते आज तुम्ही बघत असाल प्रत्येकाला सवय लागलेली एखाद्या औषधाच्या दुकानातून डायरेक्ट जायचं, विकत घ्यायचं, बरोबर, आणि फवारायचं. 16 ते 17 महिने झालेले, पण आम्ही या ठिकाणी या बागेमध्ये आजपर्यंत एकही तणनाशक मारलेलं नाही. आज या काठीची गरज आहे का आपल्याला? आहे का गरज? स्वतः उभं राहिले का नाही? अडचणीत उभ्या नाही राहिलं तर आपण सुद्धा त्याच्यातून शिकणार कसं ना? बरोबर.